हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज या ठिकाणी बागलाण तालुक्याचे माननीय आमदार साहेबचे आगमन होणार आहेत. तर आपण बघू शकता. तर या ठिकाणी आमदार साहेब आलेले आहेत, आगमन झालेले आहेत आणि या ठिकाणी सभा मंडप यांचं उद्घाटन होणार आहे. चला बामण पुढे घ्या आपला आता तरुण तुम्ही या सर्व तुम्ही पुन्हा घेतलं काल हो हो तर या ठिकाणी मंडळी आपले बागलाण तालुक्याचे माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांचं सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे हनुमान मंदिराजवळ. मध्ये बागलाणचे लोकप्रिय आणि लोकयुक्त असे विकास कामांचा उद्घाटन सोहळा प्रसंगी या ठिकाणी विद्यमान आमदार बागलाणचे माननीय दिलीप भाऊ बोरसे साहेब या ठिकाणी आपल्या मोहळांगी नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी एकदा टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. सत्कार समारंभाचा या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे आणि पुढील आता दोन शब्द सन्माननीय आमदार साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या मोसम खोऱ्यामध्ये सोयाबीनचं पीक जे आहे ते अति पावसामुळे एकदम नुकसान झालेले, सडून गेलेलं आहे. अक्षरशः तुम्ही दौरा करत असताना तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यासाठी जर काही अनुदान मिळत असेल शासनाकडून तो सुद्धा तुम्ही लवकरात लवकर शासनाकडे पाठवावा अशी मी आपणास विनंती करीत आहे. धन्यवाद. आपले आशीर्वाद घेण्यासाठी मोहांगी गावामध्ये येत असताना तुम्ही माझं स्वागत केलं. पहिले तुमचा मी आभारी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, जन आशीर्वाद यात्रा आपल्या गावामध्ये आल्यानंतर आपल्या गावातील विविध विकास कामाचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन करत असताना तुमचे आशीर्वाद घेऊन मी पहिले 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढली. तुम्ही आपण सर्व तरुण मित्र आहात. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले चांगलं प्रश्न उपस्थित केले. 2019ला मी उमेदवार म्हणून आलो कारण ते करून सुद्धा आपल्या गावाला विविध कामं मी दिले आहेत. जवळजवळ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 8 कोटी रुपये आपण दिले आहेत रस्त्यांसाठी. मग एकमेव आमदार आपला आमदार आपले आशीर्वाद घेऊन येण्याबरोबर आपल्या गावासाठी इतके विकास कामं आणले आहेत. त्या विकासाच्या जोरावर बागलाणच्या जनतेने 2019 मध्ये मला प्रचंड मताने निवडून दिले आणि ते निवडून आल्यानंतर विविध विकास कामं करत असताना मग तो पश्चिम पट्टा असू द्या, पूर्व पट्टा असू द्या, कुठलाही पट्टा असू द्या, त्या पट्ट्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचं काम आम्ही भविष्यात केलं आहे. अनेक प्रश्न सोडवण्याचं काम गेल्या 40 वर्षापासून आम्ही केलं. अनेक नेत्यांनी मुद्दे मांडले आणि मुद्दे मांडल्याबरोबर ते मुद्दे मांडणे हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता शेतकरी नेत्यांनी सांगितलं की आम्ही सोयाबीन आता जळालं आहे आणि सोयाबीनच्या बाबतीत आता आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करून त्या गोष्टी करणार आहोत. विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फायनल मंडळी आपल्या गावामध्ये आमदार साहेब आलेले आहेत
आणि आपल्याला आमदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे आपल्या अंबापूर ग्रामपंचायत महंगी हातनूर येथील विकास कामे होण्याबाबत. तर फायनली आलेले आहेत आपल्या गावामध्ये. आमदार साहेबांचं आगमन झालेले आहे आपल्या हातनूर गावामध्ये. तर या ठिकाणी स्मशानभूमीचं उद्घाटन होणार आहे आपल्या हातनूर गावाचं. बैठक शेड होईल आणि 5 लाखाची बैठक शेड करताना छान तेव्हा नाही का पाणी पावसाचं जेव्हा प्रसंग होतो ना तेव्हा बैठक या दिवसात नारळ पुरात याला थोडं प्लॅनिंग करू ना करू नका सगळ्यांना आपण तुमच्या याला चाल मिळेल असं. चला ते गाडी फिरून घ्या आमची आजी होती ना आमची आजी या इथं असंपर्यंत गोंधळ होता असं या असं मग पहिलं काय गोंधळ नाही पहिलं काय असा औषध ना मग याचं नाव आता ऐकत नाही आपल्या ऐकत नाही. आता हे कसं नाव टाकलंय तू असं टाकत नाही ना ती आपली आता नवीन पिढी तर फार विचित्र झाली. हे आता कसं इथं आता काय भाऊ काढता येईल का बरं. माझे चुलते होते चुलते कपाळावर गोंधळ होते त्याला बरं का पंडितराव. तर तब्येत चांगली थांबा हा ये पुढे अण्णा चांगला काम कर भाऊ. आता क्वांटिटी करा.